मास्टर चषक आपण बघत आहात. राधाकृष्ण डेकोरेटर्स गिरीश राऊत यांना देखील विनंती करतो. गिरीश राऊत आणि विनंती करतो, अशी सूचना करतो तुम्हाला सर्व खेळाडू जे आरकेचे माजी खेळाडू आहेत तर सर्वांना विनंती करून आपण मंचावर बसायचं आहे. सूर्याबाई त्यांनी देखील बसायचं आहे. अजय रघुनाथ भोईर आणि जय मल्हार कॅटरिंगचे मालक साई कॅटरिंगचे मालक आहेत. मालवणी संघ आलेला वेलकम. मालवणी नक्कीच ओम ब्रह्मदेव गोडदे वर्सेस आरके मोरवा. कालपासून गुणलेखक हितेश चांगला गुणलेखक सुरू आहे. सेमी फायनल आपण बघतोय, मात्र फायनल मध्ये कुठला संघ प्रवेश करेल. सामन्याला सुरुवात ओम ब्रह्मदेव गोडदे वर्सेस आरके मोरवा. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बाबू महेंद्र पाटील उर्फ बाबू भाऊबली त्यांना प्रेमाने बोलतो आम्ही. आमचे चांगले मित्र आहेत. चांगली फिल्डिंग चांगली फेकी पंकज यांची. तीन चेंडू 3 षटका जर मारले मेघनाथ यांनी तर पितेश राऊत यांच्याकडून 1000 रुपये देण्यात येतील. बघा काय त्यांनी पैशाची इथे ATM खोललेला आहे आणि भरपूर त्यांनी पैसे काढून आणले. आपली सदानंद विष्णू पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक लावलेले आहेत. माजी स्थानिक नगरसेविका माजी सभापती सुरेख फटका, मात्र फटका उंचावयामध्ये निलेश पाटील चेंडू खाली येतात. थोडीशी चूक करते, चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. हा येतोय नशिबवान चौकार. असं वाटलं होतं हा झेल होईल की काय. धन्यवाद डीजे, धन्यवाद. धाव संख्या 5. कैलास पाटील मेघनाथ मात्रे इस सलामी जोडी आरके मोरवाची आणि प्रथम टॉस जिंकून आरके संघाने बॅटिंग घेतलेली आहे आणि नक्कीच 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 50, 55 किंवा 60 धावांचं टार्गेट ओम ब्रह्मदेव गोडदे संघाच्या अपोजिट आपल्याला करायचं आहे. हेच ध्येय घेऊन उतरले आहेत दोन्ही संघ, दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार मारा, 1000 रुपये कमवा. कैलास पाटील आणि सोनं संधी आहे आणि नक्कीच चांगला सॉफ्ट हँड प्रकार खेळून काढलेला. चांगली फिल्डिंग, थोडी मात्र फेकी थोडी उशिरा नाही, थोडा डेंजर झोन मध्ये मेहनत मात्र होते, मात्र आरामात पोहोचलेले आहेत क्रीज मध्ये आणि या फटक्यावर देखील 2 धावा आलेले आहेत. धाव संख्या 8. सामना 4 षटकांचा सेमी फायनल आणि कालचा दिवस मालवणी मास्टर संघ इथे संपूर्ण संघ इथे आलेला आहे. त्या संघाचे देखील खूप खूप स्वागत आहे या मीराबेंद्र शहरामध्ये, या मोरवा गावामध्ये. सुरेख चेंडू, मात्र हा चेंडू काय असेल कुठल्या पद्धतीने हा चेंडू अटाळला होता, नक्कीच मात्र धाव घेतलेली नाही आहे. चेंडू जातो डॉट चेंडू होतोय. महेंद्र पाटील प्रथम गोलंदाजी करतात. गेले कित्येक वर्षापासून चांगले सलामीवीर आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेवचे. लो फुलटा चेंडू, मात्र चांगला फटका आहे, मात्र चेंडू जातो सीमारेषे बाहेर. वन्स बाउंड, मिळतील या 4 धावा. धाव संख्या सतत संपलेलं पहिलं धाव संख्या 12, बिनबाद 12. धन्यवाद, धन्यवाद. मात्र सतत संपलेल्या पहिल्या धाव संख्या 12 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 2 षटकार जर मारले तर फितेश राऊत
खास करून मेहनतसाठी पारितोषिक आलेलं आहे, फक्त मेहनतसाठी बक्षीस आलेलं आहे. आज संपूर्ण मैदानामध्ये मेहनत मात्रे आणि कैलास पाटील दिसत आहेत. आणि झेल बाहेर घ्या 40 वर्षावरील खेळाडूंनी, प्रेक्षक जरी असं चालेल. 200 रुपये तुम्हाला येतील बक्षीस. सकाळपासून कॅश जमा इथे. 2 चेंडू 2 षटकार मारले तर 1000 रुपये देण्यात येतील. भावेश पाटील सुरेख चेंडू, सुरेख फटका आहे. चेंडूचा कव्हर आणि मिड क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. चेंडू थोडी मिसफील्ड करतोय आणि या फटक्यावरती 2 धावा आलेले आहेत. धाव संख्या 14. पहिल्या शतकामध्ये धाव संख्या 12 होती, सरासरी 12ची होती. मात्र सामना 4 शतकांचा आहे आणि नक्कीच आणखीन एक बक्षीस वाढलेलं आहे. 3 चेंडू 3 षटकार जर मारले मेहनतांनी, फक्त मेहनत मात्रासाठी 1500 रुपये आलेले आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू खाली निलेश आहेत आणि सुंदर झेल. मात्र मेघनाथ मात्रे या फटक्यावरती नाखुश आहेत आणि सुंदर झेल टिपतोय. पहिला ते गडी बांधतोय, पहिला हादरा बसतो आर के मोरवा संघाला. कमांड डीजे. धन्यवाद जे पहिल्या ते घडी बांधतो मेघनाथ मात्रे. पद्मा कोणाला भरत पाटील, प्लीज सामना सुरू आहे. भरत पाटील सामना सुरू आहे, प्लीज मैदानामध्ये येऊ नका. अनिल देखील सुवर्ण संध्या 2 चेंडू 2 षटकार मारले तर 1000 रुपये. 4 चेंडू मध्ये तुम्ही षटकार कसेही मारा, फक्त या ओव्हर पुरतं तुम्हाला बक्षीस लावण्यात आलेलं आहे. सुरेख चेंडू हलकासा स्पर्श करतोय आणि चेंडू जातोय पॉइंट रिझल्ट मध्ये. आणि धाव संख्या धाव फळकावरती झालेला 15. गडी बाद 1 आर के मोरवा वर्सेस ओम ब्रह्मदेव गोरदेव. आज सामना बघतोय सेमीफायनल सामना. कालच्या दिवसामध्ये मालवणी संघ हा पोचला होता, मात्र संपूर्ण संघ इथे आलेला आहे. आणि नक्कीच त्यांच्या समोर कुठला संघ असेल, की ओम ब्रह्मदेव असेल किंवा आर के मोरवा असेल. रिव्हर्सचा प्रयत्न होता कैलासांचा, मात्र त्याच्यामध्ये अयशस्वी. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू निघून जातोय. चेंडू डॉट चेंडू येतोय. अमोल वेतोस्कर रेस्टनच्या मागचे जादूगार, एक जबरदस्त MC पंच आहेत आणि अष्टपैलू खेळाडू आहेत आणि टेनिस जगतातील एक जबरदस्त खेळाडू आहेत. सुरेख चेंडू, मात्र हा चेंडू भरपूर जास्त बाहेर जाताना दिसतोय. वाईट सेसेट पंचांमार्फत आलेला आहे. अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते आर के मोरवा संघाला. धाव संख्या 16. दोन चेंडू 2 षटकार मारले तर 1000 रुपये कैलासांना. 2000 रुपये. याचा चेंडू भरपूर लेगबी चेंडू होता आणि पुन्हा एकदा वाईट दिशेने लाईन भरकटतो भावेश पाटील. मात्र 2000 रुपये देखील जमा केले कैलास पाटील. सुवर्ण संदेश 2 चेंडू बाकी शतकातील 2 चेंडू 2 षटकार जर मारले तर प्रितेश राऊत यांच्याकडून 2000 रुपये देण्यात येतील तुम्हाला. बघा, आजचा दिवस तुमचा असेल तर चांगली खेळी खेळा आणि पारितोषिक देखील कमवा. सुरेख फटका, मात्र हा फटका लांबच आहे आणि हा मिळतील वंडरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल आहे. तो दमदार षटकार या मिळतील 6 धावा. आणखीन षटकार जर मारला तर तुम्हाला 2000 रुपये देण्याचे बक्षीस देतील. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. एक चेंडू बाकी आहे. धन्यवाद डीजे. धन्यवाद राधाकृष्ण डीजे. धन्यवाद राधाकृष्ण मंडप. धन्यवाद न्यू गोल्डन मित्र मंडळ. धाव संख्या झालेली ती 23 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडू षटकार जर मारला
तर तुम्हाला रोख रक्कम 2000 रुपये देण्यात येतील. 22 वर्षाचा कैलासा सामना असेल. बघा काय बक्षीस लावलं, काय प्रेम आहे बघा. धाव संख्या धाव फलकावरती 23. सुरेख चेंडूचा सुरेख फटका मात्र पंकज आहे आणि सुंदर झेल. आणखीन एक गडी बाद. धन्यवाद धन्यवाद. लगेच न्यू गोल्डन मित्रमंडळ पाणी घेऊन आतमध्ये आलेले आहेत आणि कालपासून तर आतापर्यंत आणि अंतिम सामन्यापर्यंत ही स्पर्धा संपेपर्यंत न्यू गोल्डनची सेवा कायम चालूच राहील. धन्यवाद न्यू गोल्डन. आणि मंचावर उपस्थित महाराष्ट्र टेनिस असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू पाटील साहेब आणि एक टेनिस जगतातील नामांकित खेळाडू जंबो देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे आरके क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने. भरत पाटील सामना सुरू आहे. प्लीज मैदानाच्या बाहेर जायचं आहे. असं वाटतं होली कप सुरू आहे का असं मला वाटते. मात्र होली कप नाही आहे. होली कप संपन्न झालेला आहे आणि तुम्हीच मारले फायनल ती. मात्र सतत संपलेल्या दुसरं धाव संख्या झालेली आहे ती 23. गडी बाद 2 आरके मोरा वर्सेस ओमब्रह्मदेव गोरदेव. आपण बघतो सेमीफायनल सामना. ही स्पर्धा आरके क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय श्री गोविंद हिराजी पाटील यांच्या मास्टर चषक आपण बघतोय. चांगला चेंडू हाताळतोय, चांगला फटका होता. फक्त मिळतील एकच धाव. सुदेख झेल टिपला होता पंकजांनी आणि कैलास पाटील बाद झाला. आणि देखील बक्षीस लावण्यात प्रशांना बक्षीस लावण्यात बंडल देखील बक्षीस लावण्यात आलेलं आहे. 2 चेंडू 2 षटकार मारा. 500 रुपये कमवा. प्रितेश राऊत गोलंदाज प्रमोद येतोय. सुरेख गोलंदाजी केली ती मुर्दा संघाच्या अपोजिट. तोच गोलंदाज आता आरके संघासमोर कसे गोलंदाजी करतोय येणारा वेळ आणि काळच सांगेल. काहीशी फिल्डिंग सतत असताना अमोल वितस्कर उर्फ बाळू प्रशांत मात्र ऑन स्ट्राइक. लेफ्टी फलंदाज आहे. सुरेख चेंडू होता. मात्र ही धाव कशा पद्धतीने असेल पंचांचा इशारा आम्ही वाट बघतोय. मात्र एक धाव कंप्लीट झालेली आहे. लेग बायचा इशारा पंचांचा आलेला आहे. धाव संख्या 25. मात्र आता थोडा ब्रेक लागलेला आहे. धावांना ब्रेक लागलेला आहे. जसा मेघनाथ आणि कैलास बाद झाला तर धावांना थोडा ब्रेक लागलेला आहे. मात्र अनिल आणि प्रशांतला चांगली खेळी करावी लागेल. मात्र त्याच्यानंतर मंगेश आहे. सुरेख चेंडू होता. मात्र वेगळा फटका मारण्याचा पद्धतीने खेळले होते अनिल. मात्र हा एकदा कंप्लीट झाले. मात्र आता 1-1 2-2 धावा चालणार नाही. समोर देखील चांगला संघ आहे. 50च्या पलीकडे तुम्हाला धावा न्यायला लागतील. मात्र समोर संघ कुठला आहे ओम ब्रह्मदेव गोरदेव. 3 चेंडू 3 षटकार मारा आणि रोख रक्कम 3000 रुपये कमवा. प्रितेश नंदकुमार राऊत यांच्या मार्फत. सुरेख फटका मात्र तितका प्रमोशन फटका नाही. मात्र आणखीन झेल झेल मात्र झेल उडला. तिसरा टप्प्यात त्याने अटेंड केला आणि झेल बाद झाले प्रशांत मात्र. मात्र मगाचपासून बघतोय प्रितेश बक्षीस लावतो आणि विकेट पडतात. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच ओम ब्रह्मदेव गोरदेव वर्सेस आरके मोरो आपण बघतो सेमीफायनल. एके बाजूने राहुल पाटील आस्मिन स्पोर्ट्सचे मालक त्यांचे देखील स्वागत आहे
आणि नक्कीच ओम ब्रह्मदेव गोडदे देखील संपूर्ण संघ आहे आणि काही जे खेळाडू आहेत त्यांना देखील संधी आज खेळण्यासाठी मिळालेल्या आहे. 2 चेंडू 2 षटकार मारले तर 1000 रुपये. प्रितेश राऊत त्यांच्या मार्फत 2 चेंडू शिल्लक आहेत. षटकातील प्रमोद यांची गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडूमध्ये 3च धावा देऊन 1 गडी बाद केलेला आहे. धावसंख्येत लक्ष दिलं तर धावसंख्या झाली ती 26 धावा झालेल्या आहेत. सामना 4 शतकांत आणि 4थं शतक मार्गस्थ 3रं शतक मार्गस्थ असताना माफ करा. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू यॉर्कर चेंडू होता. मात्र जय पाटील चेंडू उचले थोडा उशीर होताना दिसते. मात्र बघायचं अनिल जिंकतो का यस. मात्र अनिल ते थोडा हरताळता पोहोचलेला. मात्र अनिल थोडं रनिंग मध्ये कमी आहे. मात्र मंगेश जोरात धावतो. मात्र अनिलला पोहोचावं लागेल क्रीजवरती. मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक मंगेशला कशी का मिळेल हा प्रामाणिक प्रयत्न अनिलकडे आहे. मात्र तोच करतो अनिल. शबकर षटकार मारावं लागतील. 2 फटके मारावं लागतील. अपील करत मात्र हे चेंडू खाली राहतोय आणि नक्कीच मंगेश आपली लगेच बॅट उंच करतोय. मात्र हा चेंडू बॅटला नाही लागतोय. मात्र एक सिंगल कंप्लीट झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती एकूणच 29 धावा शतक संपलेल्या 30 रन. मात्र सरासरी आपण 10ची म्हटलं हरकत नाहीये. मात्र उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला ते 15 ते 20 धावा करायला लागतील. तर तुम्हाला टार्गेट तर 45 किंवा 50 60 टार्गेट जर द्यायचं असेल. 29 लॉस ऑफ 3 विकेट्स RK मोरा वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. नक्कीच पुढील गोलंदाज कोण असेल. जय पाटील की चंदू. ओम ब्रह्मदेवचं गोलंदाज 11च्या 11 गोल त्यांच्याकडे गोलंदाज आहेत. आता कुठला गोलंदाज कधी वापरावा ते नक्कीच चांगला अनुभव आहे त्याचा. खास करून अमोल वेतुस्कर त्यांचे कोच आहेत. 3 चेंडू 3 षटकार मारले मंगेशने. तर प्रितेश राऊत त्यांच्याकडून 3000 रुपये देण्यात येतील बक्षीस. चेंडू हवेमध्ये आणि बघायचं कोण झेल करतो. झेल सुटतोय. भावेश पाटील चूक करतोय. मात्र या आलेल्या त्या 2 धावा. रवी राऊत त्यांच्याकडून 2000 रुपये देण्यात येतील मंगेशांना. 2,000 रुपये. 2 चेंडू 2 षटकार मारले तर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये बघायचा झेल कोण घेतोय आणि पुन्हा एकदा झेल सुटतोय. मंगेशा 2दा जीवनात भेटतं. मात्र 2 चेंडू 2 झेल सुटलेले आहेत. मात्र कुठेतरी चूक करते. मात्र गोलंदाज बघा जय पाटील थोडे नाराज आहेत. मगाशी 22 झेल सोडला. मगाशी आता नंतर झेल सोडला महेंद्र यांनी. 2 चेंडू 2 संधी आलेल्या आहेत चालून. मात्र संधी सोनं बनवावं लागेल मंगेशांना. षटकार मारला तर 500 रुपये या चेंडूवरती. प्रितेश नंदकुमार राऊत. 2 चेंडू 2 झेल पडल्यानंतर बघा नाराज झालेले आहेत. थोडे थांबलेले आहेत. धाव संख्या 33. उंच पूर्ण चेंडू खाली पोचतात. गोलंदाज स्वतः आणखीन एक झेल पडतोय. मात्र 3दा झेल पडले की फलंदाज 3दा झेल पडलेले आहेत आणि चांगली संधी होती. बघा 3 झेल पडले. भावेश महेंद्र आणि स्वतः गोलंदाज जय पाटील. 3 चेंडू 3 झेल पडले मंगेशांचे. अजूनही चेंडू 3 शिल्लक आहेत. धाव संख्या झाली ती 35. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू 3 झेल देखील पडले. सुंदर फटका अप्रतिम फटका आणि हा येतोय दमदार बारदार षटकार. मिळतील 6 धावा. धन्यवाद. बोल तू बोल. हॅलो भाऊजी इथे बोलतो. अजून 2 मारा. 2000 रुपये तुम्हाला माझ्या जवळची. बघा हे प्रेम आहे.
मॅच जीत हार सगळं असते. तुम्ही 2 मारा, मी हाव. हे बोलते 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. मला चेंडू होता बघायचा किती धावांचा फटका असेल याचा. पंकज चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होता दिसतं, मात्र या फटक्यावरती 2 धावा आलेल्या आहेत. सुरेख फटका मंगेशांच्या बॅटमधून आला होता. असं वाटलं सीमर गाठेल की काय. धाव संख्या झाली ती 43. 1 चेंडू, शेवटचा चेंडू बाकी, शेवटच्या शतकातील सेमीफायनल सामना बघतो आपण. आर.के. मोरा वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. समोर फटका येतोय बघायचा. फटका येतोय दमदार, बारदार, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार येतोय मंगेशच्या बॅट मधून. धन्यवाद. मात्र 3 चेंडू 3 झेल पडल्यानंतर मंगेशने 2 षटकार मारलेले आहेत. जय पाटील यांना चांगली फटकेबाजी केली मंगेशांनी. वैयक्तिक आपल्या संघाला नेऊन ठेवलं 49 धावावरती आणि वैयक्तिक 23 धावावर नाबाद खेळी खेळले. चेंडू 8 चेंडू खेळून आणि फायर ब्रिगेड अधिकारी सदानंद विष्णू पाटील यांच्या मार्फत मंगेसाठी 500 रुपये आलेले आहेत 2 षटकार मारल्याबद्दल. आणि भरपूर चुका केल्या ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने. 3 झेल पडले, त्याच्यानंतर 2 षटकार मारले मंगेश पाटीलांनी. चांगली धावसंख्या उभारली आर.के. मोरो संघाच्या संघात खेळत असताना मंगेशांनी. आणि तुफानी फटकेबाजी 8 चेंडू तर त्यांनी वैयक्तिक 23 धावा केल्या आणि संघाला नेऊन ठेवलं 49 धावावरती. आणि 50 धावांचं लक्ष ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ अपोजिट ठेवलेला आहे आर.के. मोरो संघाने. सेमीफायनल सामना बघतो आपण आणि सरासरी 12:30ची आहे. मात्र सरासरीचा नक्कीच पाठलाग ओम ब्रह्मदेव देखील गोडदेव देखील करेल हीच अपेक्षा आहे. लगेच न्यू गोल्डन मित्रमंडळाची गाडी येते. विशाल पाटील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 50 धावांचं टार्गेट घेऊन उतरले आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेव. महेंद्र पाटील आणि अमोल वितस्कर. नक्कीच हा देखील सामना रपणटप होणारच आहे. गरमागरम मॅच आहे. कैलास पाटील, मेघनाथ मात्रे, अनिल पाटील, प्रशांत मात्रे, मंगेश पाटील जबरदस्त खेळी आहे. नक्कीच आपण ट्रॉफी बघत आहे तर स्वर्गीय श्री गोविंद हिराजी पाटील यांच्याकडून सर्व ट्रॉफ्या आलेल्या आहेत. लगेच नंतरच विभा नंदकुमार पाटील ते थोड्याच वेळामध्ये आपल्या या मंचावर या स्पर्धेमध्ये येणार आहेत. आणि भार्गवी रणजित पाटील या देखील येणार आहेत. यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफ्या वाटप कामी करणार संघाला, विजय संघाला. आणि सुंदर ट्रॉफ्या त्यांच्या दरवर्षीप्रमाणे त्यांनी शब्द दिलेला आहे. जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत आर.के. संघाला मी दरवर्षीप्रमाणे ट्रॉफ्या देईन. नक्कीच आपण वळूया चालू सामन्याकडे. 50 धावांचे टार्गेट घेऊन उतरले आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस आर.के. मोरवा. हा सामना सुरू आहे सेमीफायनल. आणि कालचा दिवस कोणी गाजवला तो संघ आलेला आहे मालवणी संघ. त्या संघाचं देखील खूप खूप स्वागत आहे. फक्त मालवणी संघ वाट बघतो आपल्या संघासमोर आपल्या अपोजिट कुठला संघ येईल, की गोडदेव आहे की मोरवा आहे.
नक्कीच दोन्ही संघाला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच बक्षीस लावण्यात आले. हॅट्रिक घेतली तर कैलास पाटील यांना रोख रक्कम 501 रुपये देण्यात येतील प्रितेश राऊत यांच्याकडून. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू डॉट येतोय. महेंद्र पाटील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू खाली राहतोय. चांगली सुरुवात आर के मोरवा संघाचे होते, मात्र ते पॉवर प्ले शतक नाहीये. सामना 4 शतकांचा आहे, मात्र नक्कीच 4 शतकामध्ये 50 धावा तुम्हाला करायच्या. सरासरी 12.5 उम्रमध्ये गोडदेव या संघाला प्रत्येक शतकामागे 12.5 धावा करायचे आहेत. चेंडू हवेमध्ये बघायचा, मंगेश खाली चेंडू खाली आहेत याने हा जातोय षटकार. मिळतील 6 धावा. उम्रमध्ये गोडदेव खेळाडू बाबू यांच्या बॅट मधून जोरदार प्रहार निघाला होता. कमांड डीजे. धन्यवाद धन्यवाद. एक तेरेत एक मेरी. चेंडू डॉट आल्यानंतर लगेच आक्रमक फलंदाजी करतोय महेंद्र पाटील. पुन्हा एकदा फुलटच चेंडू, पुन्हा एकदा मिळतील 6 धावा. मात्र हे आव्हान आम्ही स्वीकारतो. ओम ब्रह्मदेव गोडदेव सांगत आहेत. धन्यवाद धन्यवाद. आता जर षटकार आला तर राकेश म्हात्रे ओम ब्रह्मदेव गोडदेवचे खेळाडू आहेत, त्यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये देण्यात येतील. संधी आहे आणि धावा देखील तुम्ही संघाला येतील. आणि या चेंडूर गडी बाद केला तर 500 रुपये प्रितेश नंदकुमार राऊत यांच्या मार्फत. चेंडू हवेमध्ये बघायचा. मेंगलच मात्र थोडे पुढे आले होते आणि जे सुट्ट चूक करते आणि चेंडू जातोय सीमाच्या बाद. 4 धावांसाठी चौकार. सुंदर सुंदर अप्रतिम फलंदाजी महेंद्र यांची. जबरदस्त फटकेबाजी. का पॉवर मेंटेन केली फटक्यामध्ये. पुन्हा एकदा लक्षातला फटका मारतोय. बघायचं किती धावांचा फटका असेल. मेंगलच मात्र चेंडू आडेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. मात्र ज्या धावांची गरज होती ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला सरासरी 12.5 म्हटलं मी, मात्र त्याच्या पलीकडे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ गेलेला आहे. धाव संघ झाले 17 धावा संघ झालेले आहेत. अजूनही चेंडू शिल्लक एक आहे. मात्र या चेंडूवर काय येईल. अमोल उतसकर ऑन द स्ट्राईक. चांगला चेंडू. विक्रम आता चेंडू अडवतील. नक्कीच सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडलेला गेलेला आहे आणि आलेलं एक धाव. धाव संख्या 18 बिनबाद 18. चांगली सुरुवात. सरासरी 12.5 होती, मात्र त्याच्या देखील पलीकडे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ गेलेला आहे. 2 षटकार आणि चौकार महेंद्र पाटील यांच्या बॅटमधून बघायला मिळाला आपल्याला. जे सुटल्यानं चेंडू सीमारेषा गाठला. 4 धावा आलेल्या आहेत आणि जबरदस्त धावसंख्या उभारलेली ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाने. 50 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या झालेली ती 18. मात्र या शतकामध्ये कमीत कमी धावा जर आल्या तर नक्कीच मोरवा संघ हा सामना आपल्या हातामध्ये घेऊ शकेल. मात्र फटकेबाजी केली तर नक्कीच आपला हा सामना आर के संघाकडून ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाकडे हा सामना जाऊ शकेल. अनिल पाटील हॅट्रिक जर घेतली तर 500 रुपये प्रितेश नंदकुमार राऊत यांच्या मार्फत. हवा देखील भरपूर सुटलेली आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. चेंडू गली आणि पॉइंट क्षेत्रामध्ये थर्डमॅनच्या रिझल्टमध्ये जातो. चेंडू मारला होता पॉइंट रिझल्टमध्ये. चेंडू होता कव्हर सीझनमध्ये आणि सुरेख चेंडू आता आला होता अनिल यांनी. आणि या फटक्यावरती मिळालेले आलेले एकच धाव. मात्र जेवढी स्ट्राईक महेंद्र पाटीलकडे राहील तितकंच फटकेबाजी देखील तुम्हाला बघायला मिळेल. धावाचं
जो 50 धावांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे त्या टार्गेट पर्यंत आपण पोहोचू शकोल आरामशीर. मात्र फटकेबाजी सुरू आहे महेंद्र यांची. सुरू एक चेंडू, अप्रतिम चेंडू होता. चेंडू बॅटर संपर्क होत नाही. चेंडू निघून होतो एस्ट्रेच्या हातामध्ये. नरेश मात्रे एस्ट्रेच्या मागे उभे आहेत. धाव संख्या झाली ती 19. 50 धावांचं लक्ष आहे 24 चेंडू मध्ये. चेंडू हवेमध्ये बघायचा आहे. कैलास पाटील चेंडू खाली असतील आणि सुंदर सुंदर अप्रतिम झेल अशा प्रकारे पहिल्या ते गडी बांधतोय ओम ब्रह्मदेव संघाचा महेंद्र पाटील. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच पहिला ते गडी बांधतो ओम ब्रह्मदेव घोडे संघाचा. 19 या धावेवरती महेंद्र पाटील बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज कॅप्टन निलेश पाटील. चेंडू हलकासा स्पर्श करतो. चेंडू पॉइंट नजर मध्ये तिथे जयेश पाटील आहेत. चेंडू फेकी करेपर्यंत एकच धाव. अनिल पाटील नंबर 2 चा गोलंदाज आहे. धाव संख्या झालेली ती 20. 2 चेंडू 2 गडी बाद करा 1000 रुपये कमवा. प्रितेश रावत रिव्हर्सचा प्रयत्न मात्र त्याच्यामध्ये डॉट चेंडू येतोय. चेंडू बॅट मध्ये आला असता कदाचित किंचित 1 किंवा 2 किंवा चौकार देखील आला असता. इम्राज पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर कीर्तिकुमार बंदाजी भोईर एक उद्योजक आहेत आणि सुंदर सुंदर अप्रतिम झेल. कीर्तिकुमार भोईर यांचं आगमन झालेलं आहे. एक उद्योजक आहे साई भक्त साईराम. धन्यवाद धन्यवाद. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी अनिल यांची. फक्त 2 धावा देऊन 2 गडी बाद केलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी अनिल यांची. आणि नक्कीच आता 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज आहे? 12 चेंडू 30 धावांची गरज आहे. सुरुवातीला 12.5 सरासरी होती. आता सरासरी वाढलेले 15 आलेले आहे सरासरी. 12 चेंडू 30 धावा 30 धावा 12 चेंडू. मात्र येणाऱ्या या 6 चेंडू मध्ये जर कमीत कमी धावा दिल्या तर अंतिम चेंडू पर्यंत आज सामना नक्कीच जाईल. अनिलने कमबॅक केलं आर के मोरो संघाला. 2च धावा देऊन 2 गडी बाद केले आणि हॅट्रिक घेतली तर मंगेशला 1000 रुपये. प्रितेश नंदकुमार राऊत. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. चेंडू खाली जातो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता निलेश यांचा. मात्र व्यवस्थित बॅट मध्ये चेंडू येत नाहीये. हा चेंडू जातो निघून एसटी रक्षाच्या हातामध्ये. नक्कीच प्रेशर वाढले दर्पण वाढलेलं आहे ओम ब्रह्मदेव संघासमोर. चांगली गोलंदाजी अनिल पाटील यांनी केली होती आणि 2च धावा दिले तर 2 गडी देखील बाद केले होते. हा चेंडू काय असेल? हा चेंडू भरपूर भरपूर स्पीडच्या बाहेर टाकतो. वाईट साईडला पंचांमार्फत आलेला आहे. निलेश पाटील जय पाटील जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि मंगेश पाटील देखील चांगला गोलंदाज आहे. उंच फटका मात्र फटका जातो लांबच लांब. तिथे ओम ब्रह्मदेव संपूर्ण संघ तिथे बसलेला आहे आणि त्या संघामध्ये त्यांनी सलामी दिलेली आहे चेंडूवरती. मात्र हा घ्या षटकार माझा आणि हा इथे मोठा षटकार.
धन्यवाद धन्यवाद जे मात्र षटकाराने धावसंख्या पुढे सरकली ती 27 धावा 50 धावांचं टार्गेट आहे मग 27 धावा झालेल्या आहेत. उंच फटका बघायचं चेंडू खाली कुमार मात्रे आहेत आणि सुंदर सुंदर अप्रतिम झेल आणखीन एक गडी बाद. धन्यवाद धन्यवाद जे उर्वरित 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडू मध्ये 23 धावा 9 चेंडू 23 धावा. नऊ चेंडू 23 धावा. राधाकृष्ण मंडप साऊंड सर्व्हिस काय झालं बा नक्कीच जबरदस्त गडीचे बाद होते. सुंदर झेल टिपतो कुमार मात्रे. मैदानाच्या आतमध्ये भावेश पाटील. चांगली फलंदाजी करावी लागेल चांगली गोलंदाजी करावी लागेल दोन्ही संघाला. सुरेख चेंडू लो जिंकेल सामना आरके मोरवा की ओम ब्रह्मदेव गोरदेव. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू बघा समोर चेंडू येतोय थोडीशी मिसफील्ड मात्र या 2 धावा. कैलास पाटील एक जबरदस्त नामांकित खेळाडू आहेत आणि थोडीशी मिसफील्ड त्यांच्याकडे होताना दिसते. आलेल्या त्या 2 धावा जय पाटील आणि भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 30 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 7. सुरेख फटका येतोय कैलास पाटील चेंडू आडेपर्यंत चांगली फिल्डिंग फक्त आणि फक्त या चेंडूवरती एकच धावलेले आहेत. शेवटचे 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. नक्कीच पुढील गोलंदाज कोण असेल नरेश मात्रे नक्कीच नरेश मात्रे असतीलच. किरण डीजे विकेट सेम आहेत ना आणि विकेट बघितलं आता विकेट दोघांचे सेम विकेट आहेत. उमरामध्ये गोरदेव संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत आणि आरके संघाचे 3 गडी बाद झाले आहेत आणि या कंपल्सरी धावा तुम्हाला करायच्या आहेत. 6 चेंडू 19 धावा. नक्कीच रफ अँड टफ तुम्हाला मॅच बघायला मिळेल. गाडी कसली आली पाहिजे लगेच पाण्याचा ब्रेक आलेला आहे. न्यू गोल्डन मित्र मंडळ धन्यवाद. न्यू गोल्डन मित्र मंडळ धन्यवाद. राधाकृष्ण मंडप डेकोरेटर्स आणि डिझाईन साऊंड सर्व्हिस धन्यवाद. साई कॅटरिस धन्यवाद. सूर्या शेवटचा शतका घेऊन आलेले आहेत नरेश म्हात्रे. नरेश केशव म्हात्रे शेवटचे 7 चेंडू 19 धावा आणि 19 धावा. ओम ब्रह्मदेव गोरदेव संघ या तुम्हाला कंपल्सरी करायच्या आहेत. विकेट सेम आहेत. एक मिनिट मला सामना सुरू 1 मिनिट थांबा जरा. कॅमेरा समोर गाडी लावलेली आहे जरा सामना थांबा 1 मिनिट. शेवटचे 6 चेंडू 19 धावा. बघायचं कोण सामना जिंकतो. एका बाजूने आरके मोरवा एका बाजूने ओम ब्रह्मदेव गोरदेव आणि 19 धावा कंपल्सरी तुम्हाला करायच्या आहेत.
नरेश मात्रे वर्सेस जय पाटील हा सामना असेल. कोण सामना जिंकेल, आर के मोरवा की ओम ब्रह्मदेव गोडदेव? चला सामना सुरू करूया. अशोक राऊत, भगवान पाटील रायगावचे अध्यक्ष आहेत आणि आमच्या मंडळाचे सचिव आहेत. पंचायत धन्यवाद, धन्यवाद संकेत. सात चेंडू 19 धावा. सुरेख चेंडू बघायचा फटका, किती धावांचा फटका याचा. मंगेश पाटील चेंडू आला, चांगली फिल्डिंग, चांगली फेकी आणि ते कोण बाजा बघायचा आहे. यस, हा ते गडी बाद आहे की नाही आहे पंच सांगतीलच. यस अंपायर्स. बाद नाही आहेत असं दर्शवतात पंच अशोक राऊत. मात्र या 2 धावा झालेल्या आहेत पूर्ण. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी देखील मंगेशांनी केली होती. मात्र जबरदस्त रनिंग भावेश पाटील यांची आणि आपला जो रनअप आहे चांगला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आपल्या क्रीजमध्ये ओव्हरसीज पोहोचले. प्लीज सामना लगेच सुरू आहे. टेम्पो लगेच बाहेर, टेम्पो लगेच प्लीज लगेच टेम्पो. तीन चेंडू 3 हॅट्रिक जर घेतली तर प्रितेश राऊत यांच्याकडून 1000 रुपये देण्यात येतील आर के संघाला. नरेश मात्रे यांना 5 चेंडू 17 धावा. कोण सामना जिंकेल? उंच फटका आणि हा फटका हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. दोन चेंडू 4 धावा आणि विकेट सेम आहेत. कंपल्सरी 4 धावा तुम्हाला करायचे आहेत. ओम ब्रह्मदेव गोडदेव टॉस आर के संघाने जिंकला होता आणि 3 गडी बाद आहेत. मगाशी माईकचा प्रॉब्लेम झाला होता आणि 2 चेंडू 4 धावा ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला करायचे आहेत. कंपल्सरी 4 धावा करायचे आहेत. 2 चेंडू 4 धावा. टॉस आर के संघाने जिंकला होता. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आणि इथे कोण बाद बघायचा आहे. यस यस यस. आणखी महत्वाचा गडी बाद झाले. जय पाटील बाद झालेले आहेत. आता मात्र सामन्याला मजा येणार आहे. आता नक्कीच मजा येणार आहे. डीजे वाजव डीजे. आता नक्कीच 1 चेंडू आणि 4 धावा. ओम ब्रह्मदेव गोडदेव वर्सेस
आर के मोरवा सेमीफायनल सामना कोण जिंकणारा सामना आर के मोरवा की ओम ब्रह्मदेव गोडदेव शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज आणि या 4 धावा ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला कंपल्सरी करायचे आहेत. सुरेख चेंडू हाताळला नरेशाने आणि जबरदस्त हिट केला स्टंप वरती कैलासाने आणि अशा प्रकारे जय पाटील बाद झाले. जबरदस्त फलंदाजी केली होती. 18 धावा केल्या होत्या आपल्या संघासाठी. 6 चेंडू मध्ये 2 षटकार आले होते त्यांच्या बॅट मधून. मॅच संपल्यानंतर कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका प्लीज. 1 चेंडू 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये कोणी उतरू नका. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा 1 चेंडू. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आर के मोरवा ओम ब्रह्मदेव गोडदेव सेमीफायनल सामना बघतो आपण. नक्कीच या सामन्याला देखील मजा आलेली आहे आणि शेवटच्या चेंडू पर्यंत सामना गेलेला आहे. 1 चेंडू 4 धावा कंपल्सरी करायचे आहेत. ओम ब्रह्मदेव गोडदेव पंकज पाटील 1 चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा बघायचा कोण सामना जिंकतो. नरेश म्हात्रे की पंकज पाटील. मोरवा की गोडदेव. कंपल्सरी ही 4 धावा तुम्हाला करायचे आहेत गोडदेव संघ. आणि या 2 धावा पूर्ण झाल्या आणि इथे आर के मोरवा संघ विजय होतोय. अभिनंदन आर के मोरवा संघाचा. आणि जबरदस्त गोलंदाजी केली होती अनिल देवराम पाटील यांनी. 2 गडी बाद 2 धावा दिल्या होत्या. जबरदस्त सामना झाला आणि अभिनंदन आर के संघाचा. अभिनंदन. आणि पुढील सामना असेल फायनल सामना आर के मोरवा वर्सेस मालवणी. तर लवकर या मालवणी या प्लीज. कॅप्टन नक्कीच प्लीज कॅप्टन या मालवणी संघ. आणि नक्कीच जल्लोष झाला असेल आर के मोरवा कॅप्टन अनिल पाटील प्लीज या. भगवान पाटील धन्यवाद.